26/11 मुंबईवरील हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणाला दुपारी भारतामध्ये आणलं जाण्याची शक्यता आहे। दुपारी 2 वाजेपर्यंत राणाला विशेष विमानानं दिल्लीला आणलं जाईल। या संदर्भातली माहिती मिळते। मुंबईवरील दहशतवादी हल्ल्या प्रकरणामध्ये तहव्वूर राणावर दिल्लीमध्ये खटला चालणार आहे। तहव्वूर राणाला तिहार तुरुंगामध्ये ठेवलं जाण्याची शक्यता आहे। दिल्लीमधील पटियाला हाऊस कोर्टामध्ये राणावर खटला चालणार आहे। कोर्टामध्ये एनआयए राणाची कोठडीची मागणी सुद्धा करणार आहे। सुरक्षेच्या कारणामुळे राणाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयामध्ये हजर केलं जाण्याची शक्यता आहे। दरम्यान तहव्वूर राणाला तातडीनं फाशी देण्याची मागणी मुंबई हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या देविकानं केली आहे। तहव्वूर राणा को भारत फाइनली लेकर आ रहे हैं, इस बात से मैं बहुत खुश हुई। ये इंडिया की सबसे बड़ी जीत हो रही है आतंकवाद के खिलाफ के लिए, तो मैं इस बात से बहुत खुशी हो रही है मुझे। मैं पहले तो इंडियन गवर्नमेंट की और यूएस गवर्नमेंट की मैं धन्यवाद कहना चाहती हूँ उन्हें कि इस बात को उन्होंने, यूएस वाले ने भी हमें काफी सपोर्ट किया है हमारी इंडियन गवर्नमेंट को, तो इस बात से मुझे काफी खुशी हो रही है। मेरी एक ही मांग है कि तहव्वूर राणा को लाने के बाद उससे जल्द से जल्द एक इन्फॉर्मेशन निकाले आतंकवाद के खिलाफ। जो पाकिस्तान में आज भी छुप कर बैठे हैं उन लोगों के बारे में पता चले। 26/11 की प्लानिंग इनकी कैसी थी, क्या था, क्यों किया गया, ये सारी चीजें के बारे में पता चले और तहव्वूर राणा को भी जल्द से जल्द फांसी की सजा हो। आणि आताची महत्त्वाची बातमी, राणाला घेऊन येणारं विमान भारतीय हद्दीमध्ये दाखल झालेले आहे। आजची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, राणाला घेऊन येणारं विमान भारतीय हद्दीमध्ये पोहोचलेलं आहे। आताची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय, तहव्वूर राणाला आता भारतामध्ये आणण्यात आलेलं आहे। त्याला घेऊन येणारं विमान भारतीय हद्दीमध्ये दाखल झालेलं आहे। अमेरिकेतून हे विमान दिल्लीकडे रवाना झालेलं होतं आणि आता ते भारतीय हद्दीमध्ये पोहोचलेलं आहे। तहव्वूर राणाला 2 ते 3 महिन्यांमध्ये फाशी द्या अशी मागणी एकीकडे होत आहे, तर दुसरीकडे आता राणाला घेऊन येणारं विमान भारतीय हद्दीमध्ये पोहोचलेलं आहे। तर गेल्या अनेक दिवसांपासून तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकारकडून प्रयत्न सुरू होते आणि आता त्याचं विमान भारतीय हद्दीमध्ये दाखल झालेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना। उर्वशी, आपण पाहतोय राणाला घेऊन येणारं विमान भारतीय हद्दीमध्ये दाखल झालेलं आहे, काय अपडेट्स आहेत? पुढच्या 1 ते 1.5 तासात हा विमान जो आहे ते उतरणार आहे असं समजून येत आहे आणि त्याला कुठून आणि कोणत्या गेटने बाहेर काढायचंय हे शेवटच्या क्षणी ठरवलं जाणार आहे। कोणत्या मार्गे ना हेडक्वार्टर्स घेऊन जाणार आहेत हे शेवटच्या मार्गी ठरवलं जाणार आहे। पण यूएस वरून जो विमान, एक स्पेशल विमान जो निघालेला, तो आता विमान भारतीय हद्दीत जो आहे हवाई हद्दीत दाखल झालाय हे समजून येते। तर मग पुढच्या 1.5 तासात आपण राजधानी दिल्लीच्या विमानतळावर तहव्वूर राणाला घेऊन आलेला जो विमान आहे तो लँड होणार असं समजून येत आहे आणि नंतर स्वॅटच्या सिक्युरिटी अंतर्गत जे त्याला एनआयए हेडक्वार्टर्स मध्ये आणलं जाणार आहे हेही आपल्याला समजतं। अगदी, तर आपण पाहतोय विशेष विमान भारतीय हद्दीमध्ये दाखल झालेलं आहे। पुढच्या 1 ते 1.5 तासांमध्ये या विमानाचं लँडिंग होईल आणि राणाला कुठे न्यायचं हे शेवटच्या क्षणी ठरणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, विशेष विमान भारतीय हद्दीमध्ये दाखल झालेलं आहे आणि शेवटच्या क्षणी त्याला कुठे नेलं जाणार हे ठरवलं जाणार आहे। सुरक्षेच्या कारणामुळे अनेक गोष्टींची गुप्तता बाळगली जाते। पुढच्या 1 ते 1.5 तासांमध्ये विमानाचं लँडिंग होणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मुंबई दहशतवादी हल्ल्यामध्ये दोषी तहव्वूर राणाला आता भारतामध्ये घेऊन विमान भारतीय हद्दीमध्ये दाखल झालेलं आहे आणि पुढच्या 1 ते 1.5 तासांमध्ये या विमानाचं लँडिंग होणार आहे। राणाला कुठे न्यायचं हे शेवटच्या क्षणी ठरणार आहे आणि त्यामुळे या संदर्भात सुरक्षेच्या कारणामुळे गुप्तता बाळगली जाते। तहव्वूर राणा और हेडले ये दोनों विदेश से आए थे। हेडले का तो कई विजिट्स थी इंडिया में, लेकिन तहव्वूर राणा की तो सिर्फ एक ही विजिट थी और हमारे लिए फुल प्रूफ एविडेंस, बिकॉज एक्स्ट्राडिशन के मामलों में हमें पहले तो अमेरिकन अथॉरिटीज को कन्विंस करना था और फिर अमेरिकन अथॉरिटीज ने को इन टर्न यूएस की कोर्ट्स को कन्विंस करना था इस आदमी की, तहव्वूर राणा की एक्स्ट्राडिशन के लिए। तो इसमें रेगुलरली अमेरिकन अथॉरिटी से क्वेरीज आती थी जिनका जवाब एनआईए देती थी और डिफरेंट लेवल्स पर इस केस पर काम किया गया। पॉलिटिकल लेवल पर केंद्र सरकार ने काम किया,